राज्य मंत्रिमंडळातले आमचे सहकारी मंत्री माननीय श्री छगन भुजबळ साहेबांनी ओबीसींच्या आरक्षणामधनं अशा पद्धतीची भूमिका सरकारला मराठा आरक्षण देण्याची घेता येणार नाही अशा पद्धतीचे एक वक्तव्य, आश्चर्यकारक वक्तव्य काल त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळालं। वास्तविक पाहता असं वक्तव्य करून काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेब करतायत का असा एक विचार सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आणि आमच्या सुद्धा मनामध्ये आलेला आहे। याचं कारण ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय माननीय मंत्रिमंडळापुढे चर्चेला आला त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेब पण होते, सगळे मंत्रिमंडळ होतं आणि अतिशय स्पष्ट सर्व मंत्रिमंडळाची भूमिका होती की आता अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या जातीच्या आरक्षणाला तीळ मात्र धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला द्यायचं हे ठासून हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मंत्रिमंडळाच्या समोर हे स्पष्ट केलेलं आहे। मंत्रिमंडळाचं त्याच्यावरती एकमत झालेलं आहे। मलाही आश्चर्य वाटलं की हे सगळं झाल्यानंतर जरांगे पाटील साहेबांना देखील आम्ही ते सगळं समजावून सांगितलं आणि अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रमच सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे। एक जबाबदार सीनियर मंत्री म्हणून भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणानं आश्चर्यकारक आहे, कारण ज्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः होते त्यांनाही माहिती आहे की ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही हे भुजबळ साहेबांनाही माहिती आहे, मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे। राहिला प्रश्न कुठला की कुणबी प्रमाणपत्र जे आपण आता द्यायला सुरुवात केलेली आहे ते माझ्या मनात आलं मी दिलं, तुमच्या मनात आलं तुम्ही दिलं असं नाही। कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती सुद्धा मंत्रिमंडळामध्ये निश्चित झाली। जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीनं त्याची नियमावली, त्याचा फॉर्मॅट, त्याची कार्यपद्धती निश्चित केली। त्याच्यामध्ये काय ठरलं गेलं की माझ्या वाडवडिलांकडं, त्यांच्या वाडवडिलांकडं, त्याच्या पाठीमागच्या कोणा त्यांच्या वाडवडिलांकडं म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा या अशा पद्धतीनं ज्यांच्या कुणाकडं जे ब्लड रिलेशनमध्ये आहेत, जर पूर्वी कधी कुणबीचं प्रमाणपत्र असेल आणि पुढच्या त्यांच्या कुठल्या पिढीनं गरज नाही म्हणून घेतलं नसेल किंवा त्यांनी काही कारणाने घेतलं नसेल तर ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे जिल्हाधिकाऱ्यांनी, महसूल यंत्रणेने आणि ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना द्यावं याची सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली। म्हणजे असं काय नाही की काही चर्चा न होता उठसूट कोणाच्याही मनात आलं म्हणून कोणाला कुणबी प्रमाणपत्र दिलं असं नाही। माननीय जरांगे पाटील साहेब सुद्धा काय म्हटले सुरुवातीला की मराठवाड्यामध्ये निजाम आमच्याकडे स्टेट होतं, निजाम स्टेटमध्ये आमच्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, आपण त्या राज्यामध्ये सुद्धा आपले अधिकारी पाठवले। म्हणजे इतकं स्पष्ट आहे, इतकं क्रिस्टल क्लिअर आहे की आम्हाला ओबीसी असतील, इतर जाती धर्म असतील, इतर समाज असतील, कुणाचं तरी काढायचंय आणि मराठा समाजाला द्यायचंय असं बिलकुल नाही। त्यामुळं विनाकारण भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जो केलाय तो चुकीचा आहे। कदाचित उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जम्मू काश्मीर बॉर्डरवर गेलेले आहेत। ते आल्यानंतर शक्य झालं तर आज आम्ही त्यांची भेट घेऊ, नाही समजा आज म्हणजे साहेबांना येण्याचा कार्यक्रम कसा आहे ते बघून, नाही तर उद्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आम्ही सर्व जे काही मंत्री आहोत ते आमची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालू, कारण माननीय भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणार आहे आणि आता असं वाटायला लागले की जे होणारच नाही म्हणजे ओबीसींचं काढून कोणाला आपण देतच नाही, मग देणं जाणार आहे असं भासवायचं आणि मग मी काहीतरी केलं आणि तुमचं जाणारं थांबवलं असं सुद्धा काही प्रयत्न त्यांचा चाललाय का अशी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये येते। कारण एवढं मोठं मराठा आरक्षणाचा विषय हा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा व्यवस्थित हाताळला, त्यातनं योग्य मार्ग काढला। जरांगे साहेबांना विनंती करून आपण 2 महिन्याची मुदत घेतली, आता योग्य ट्रॅकवर कायद्याच्या चौकटीत बसवणारं अशा पद्धतीचं या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवत निघालेलो आहोत। असं असताना एकदमच संभ्रम करणारं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेले ते अयोग्य आहे। उद्या या बाबतीतली आमची जी भूमिका आहे
ती आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य अजितदादांच्या कानावर घालणार आहोत. त्यानंतर आपण बघा, काल भुजबळ साहेब बीडला गेले आणि बीडला गेल्यानंतर त्यांनी पत्रक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की जस्टिस गायकवाड साहेब हे कसं काय गेले जरांगे पाटलांना भेटायला, जी सर करत गेले. असं बिलकुल नाही. भुजबळ साहेबांनाही हे माहिती आहे की जे दोन निवृत्त जस्टिस साहेबांना आम्ही विनंती केली सरकारनं की आमचं सांगणं वेगळं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना सांगणं आणि त्यांना समजून देणं, म्हणून आम्ही विनंती केली जस्टिस गायकवाड साहेबांना की आपण आमच्या विनंतीनुसार आपण जरांगे पाटील साहेबांना हे व्यवस्थित समजून सांगा. सरकारच्या विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधलेच एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात, हे सुद्धा बरोबर नाही. माझं एकच म्हणणं आहे, ओबीसींना सुद्धा माझी विनंती आहे की कुठेही गैरसमज निर्माण करून घेऊ नका. अजिबात ओबीसीच्या आरक्षणाला तीळ मात्र सुद्धा धक्का आपण लावणार नाही आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे 100 वेळा स्पष्ट केलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. त्यामुळे भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामधल्या जातीजातीतल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये असं माझं मत आहे. त्यांचा बीडचा दौरा जो आहे तो चांगला चर्चेत ठरला. ओबीसीच्या समाजाच्या अनुषंगाने त्यांनी जे वक्तव्य केले की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि जर असं दिलं तर सरकार सत्तेतून बाहेर पडेल, आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असंही ते म्हणाले. अरे पण मी तेच म्हटलं ना आता की असं कुणी करणारच नाही. म्हणजे ओबीसींचं काढून मराठांना देणार किंवा ओबीसींचं काढून कुणाला देणार हा विचार सुद्धा आमच्या कोणाच्या डोक्यात नाही. म्हणजे जे होणार नाही ते होणार आहे असं भासवायचं आणि मग ते मी थांबवलं, मी फार मोठा कोणीतरी आहे, मी ते तुमचं जाणारं थांबवलं म्हणून स्वतः त्याचा मोठेपणा घ्यायचा, बिलकुल हे चुकीचं आहे. भुजबळ साहेबांचं कालचं वक्तव्य बिलकुल 100% पूर्ण चुकीचं आहे. असं कुठलंही आरक्षण, कुठल्याही जातीचं आरक्षण, त्याला तीळ मात्र सुद्धा धक्का आम्ही लावणार नाही. त्यांचं समजा याच्या बाबतीतलं काय मत असेल, ते सिनियर मंत्री आहेत, फार काळापासून ते मंत्रिमंडळात आहेत. माझं एकच त्यांना म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या, त्यांना भेटा, त्यांच्याजवळ तुमचं म्हणणं मांडा. पण असं थेट प्रसारमाध्यमांच्या समोर जायचं, असं झालं तर असं होईल, असं झालं तर सरकार बाहेर पडेल, म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे. पण आत्ताची परिस्थिती राज्यातली ही व्यवस्थितशीरपणानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हाताळलेली आहे. आता व्यवस्थित सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत. असं असताना असलं एखादं भडक वक्तव्य करून परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी करू नये. पण तुमच्याबरोबर तो दुसरा गट आलाय, तरी तुम्हाला अडचण करण्याचा प्रयत्न. कोणचा गट? अजितदादांचा जो गट आलाय त्या माध्यमातून अशा पद्धतीनं अजितदादांशी बोलण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही, आणि त्या गटाचे ते नेते आहेत? उद्या मंत्रिमंडळाची जर बैठक असेल तर मी तेच म्हटलं, एक तर बैठक सुरू होण्यापूर्वी जसा वेळ मिळेल किंवा बैठक झाल्यानंतर आम्ही जे काय आम्ही मंत्री आहोत, ज्यांना कुणाला या संदर्भामध्ये आपलं मत मांडायचं आहे, आम्ही एक तर बैठकीच्या अगोदर मान्य मुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागू, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागू किंवा मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आम्ही या दोघांची भेट घेऊ. कारण अशा पद्धतीनं भुजबळ साहेबांनी वक्तव्य करू नये याकरता त्यांचे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातले माननीय अजितदादांनी याच्यामध्ये वेळीत लक्ष घालणं आणि अशा पद्धतीची येणारी वक्तव्य त्यांच्या मंत्र्यांच्याकडनं किंवा कुठल्याही मंत्र्यांचे, इतर कुठलेही मंत्री बोललेले नाहीत, त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाहीत. याच्या बाबतीत आम्ही माननीय अजितदादांना सुद्धा उद्या भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मागच्या दारानं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणतायत. थेट मुख्यमंत्र्यांवरती कुठेतरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्याकडे कसं पाहताय? सरकारमध्ये समन्वय नाहीये की चर्चा होऊन सुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा मतभेद जे आहेत ते माध्यमांसमोर पाहायला? 100% सरकारमध्ये समन्वय आहे. ही कार्यपद्धती जे कुणबींचे रेकॉर्ड तपासण्याची, कुणबींचे पुरावे तपासण्याची ही जी कार्यपद्धती आहे, ही कार्यपद्धतीवरती चर्चा ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेली आहे. कुठंतरी कुणी एकट्यानं निर्णय घेतला, मी मगाशी सांगितलं की माझ्या मनात आलं म्हणून मी दिलं आणि कोणाच्या मनात आलं म्हणून कोणी दिलं, असं नाही. मी काय सांगितलं, माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, त्यांचे पंजोबा, अशी जी काय वंशावली आपली आहे
याच्यामध्ये थेट रक्ताच्या नात्यामध्ये एक जरी कुणाचा पुरावा सापडला, म्हणजे पूर्वी ते होते कुणबी अशी जर नोंद आढळली तर ते द्यावं, कागदपत्र तपासून द्यावं, एवढं स्वच्छ आहे हो. असं असताना बॅकडोर एंट्री देत आहेत, बिलकुल नाही ना, बॅकडोर एंट्री द्यायचा प्रश्नच नाही. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांचे पूर्वज हे कुणबी म्हणून त्यांची नोंद आहे, त्यांना नियमानं कायद्यानं दिलंच पाहिजे. तेच आम्ही करतो, वेगळं काही करत नाही आपण. आणि याच्या बाबतीत सर्व मंत्रिमंडळाचे एकमत आहे. म्हणून मी मग परत म्हणतोय, कालचं भुजबळ साहेबांचं वक्तव्य हे आश्चर्यकारक आहे. आम्हाला सुद्धा वाटलं की आपण ठरवण्यामध्ये जे सगळे एकत्र होतो, एकत्र जो निर्णय आपण घेतला त्याच्यापेक्षा वेगळं मत एक सहकारी आपले कसे मांडू शकतात, या बाबतीत आम्हाला सुद्धा ते आश्चर्य वाटलं. काल बीडच्या दौऱ्यामध्ये ते असंही म्हणाले की ओबीसी समाजातील काही नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि हल्ले केले जात आहेत. माळी असतील, तेली असतील, अशा लोकांवरती हे हल्ले झालेले आहेत आणि तसं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. आज सगळे ओबीसीचे नेते त्यांच्या बंगल्यावरती बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. कुठेतरी मराठा आंदोलनाचा विषय शांत होताना किंवा सरकारला एक वेळ मिळालेला असताना दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये काही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय. मी बघा परत सांगेन, मराठा समाजातले सुद्धा काही नेत्यांच्यावरती हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबांवरती हल्ले झाले, जाळपोळ झाली, दगडफेक झाली. अनेक ठिकाणी आमदारांना, मंत्र्यांना कार्यक्रम करण्यापासून, गावात येण्यापासून मज्जाव करण्यात आला, त्यांना सुद्धा या ठिकाणी अटकाव करण्यात आला. म्हणून कुणी आकांतांडव केलं नाही. आम्ही समजून घेतलं, बाबा ठीक आहे, भावना प्रक्षुब्ध लोकांच्यात, आपण थोडंसं सामंजस्याने घेतलं पाहिजे. ठीक आहे, झालं. समजा कुठल्या ओबीसीच्या नेत्यांच्या कुटुंबावरती असेल, कोणाच्या व्यवसायावरती असेल, काय हल्ला झाला, पोलीस निपक्षपातीपणे चौकशी करतील ना. आणि जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं काल की हल्ला करणारे मराठा बांधव नाहीत. जरांगे पाटील साहेब पहिल्या दिवशीपासून राज्यातल्या मराठा बांधव भगिनींना विनंती करतायत की अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, हिंसाचार करू नका, कायदा कोणी हातात घेऊ नका. पण तरी सुद्धा भुजबळ साहेबांचं जर म्हणणं असेल की काही ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून अशा पद्धतीचे हल्ले केले जात आहेत, ते राज्यातले जबाबदार मंत्री आहेत. माननीय गृहमंत्री महोदयांची त्यांनी भेट घ्यावी, त्यांच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांनी द्यावी, त्यांचा कोणावर संशय असेल तर तो त्यांनी द्यावा. मान्य गृहमंत्री महोदय निश्चितपणे जर कोणी असे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करतील. की जो भुजबळ साहेबांच्या संदर्भामध्ये तिथलं हॉटेल जे आहे त्यांच्याच लोकांनी जाळलं आणि कुठेतरी ओबीसी समाजाच्या माध्यमातून मराठ्यांचं आरक्षण डावलण्याचा प्रयत्न केला जातो. जरांगे पाटील साहेब काय बोललेत मला माहित नाही, परंतु जर समजा अशा पद्धतीचं काही घडलं असेल तर तिथले स्थानिक पोलीस अधिकारी हे सक्षम आहेत, ते चौकशी करतील, तपासणी करता. बघा, एखादा इन्सिडेंट घडला, एखादा हल्ला घडला तर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी पुरावे, त्या हल्ला बघणारे काही व्यक्ती, हे सगळ्या गोष्टी पोलीस तपासाचा एक भाग आहे. ते पोलीस शोधून काढतील ना कुणी केलाय. निश्चित पोलिसांना थोडा वेळ आपण दिला पाहिजे. पोलीस या सगळ्याच्या मुळाशी जातील आणि हे कुणी केलं हे नक्की शोधून पोलीस काढतील आणि दोषींवर कडक कारवाई करतील. सर, जारंगे पाटील असं म्हणतात की पोलिसांवर भुजबळ जे आहे ते दबाव निर्माण करतात आणि खोटे गुन्हे दाखल करायला सांगतात. मात्र जर असं झालं तर पुन्हा पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा जारंगे पाटलांनी दिला. नाही, असं जर काही जारंगे पाटील साहेबांचं म्हणणं असेल तर जरूर मी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सांगेन की त्यांनी त्याची सगळी माहिती संकलित करावी. पण अशा पद्धतीनं कुणालाही पोलीस यंत्रणेवर दबाव आणता येणार नाही, कारण पोलीस यंत्रणा ही स्वतंत्र आहे. पोलीस कायद्यानं काम करतात आणि पोलिसांवर कुणी दबाव, म्हणजे कुणी असलं, आम्ही जरी असलो कुणी तरी पोलीस हे त्यांच्या अधिकारामध्ये त्यांना दिलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करत असतात. आणि खोटे गुन्हे तर आमचे पोलीस बिलकुल कुणावर दाखल करणार नाहीत. मी जबाबदारीने सांगेन आपल्याला मंत्री म्हणून की दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, दोषी नसतील आणि जाणीवपूर्वक कोणी सांगत असेल हे आहेत त्याच्यात, त्याची चौकशी केली जाईल, खात्री केली जाईल. जे दोषी नसतील त्यांच्यावर, निर्दोष लोकांवर बिलकुल कारवाई केली जाणार नाही. सर, भुजबळ विरोध करतात, आता शिवसेना म्हणून तुमची नेमकी आता पुढची भूमिका काय असणार आहे? या बाबतीत आमची भूमिका, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची जी भूमिका आहे की कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही घटकाला आत्ता असणाऱ्या अस्तित्वातल्या आरक्षणाला तीळ मात्र ही धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची आहे, ती त्याच्यावरती स्वतंत्र काम करते आहे. कालच मी आपल्याला सांगितलं, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांना, दिल्लीतल्या लॉ फर्मला, आपल्या सरकारनं जे 3 जस्टिस लोकांचं मंडळ तयार केलेलं आहे त्यांच्या समवेत मी, चंद्रकांत दादा आणि उपसमितीचे सर्व मान्य मंत्री महोदय आम्ही दिल्लीला जातोय क्युरेटिव्ह पिटिशन एक्सपर्डाईट करण्याच्यासाठी. जस्टिस शिंदे समितीचं काम दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये वॉर फुटिंगवर चालू आहे
जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये प्रांत कार्यालयांच्यामध्ये आपण स्वतंत्र कक्ष व्हेरिफिकेशनसाठी दाखले देण्याच्यासाठी सुरू केलेले आहेत. दाखले देण्याची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. माननीय जरांगे पाटील साहेबांचं उपोषण संपल्यानंतर ज्या ज्या लोकांनी मागणी केली, ज्यांची कागदपत्र आढळली, त्यांना दाखले सुद्धा आपण द्यायचं काम सुरू केलेलं आहे. आम्ही निश्चितपणे जी भूमिका सरकार म्हणून, सरकारचे प्रमुख म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी जाहीर केलेली आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. देसाई साहेब, आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड असं चांगलं यश मिळालं, पण आता ज्या पालिका निवडणुका काही म्हणजे विलंब होत आहे, तर संजय राऊत असं म्हणाले की जर हिंमत असेल तर त्या पालिका निवडणूक घेऊन दाखवा, मग समजेल की जनमत कोणाच्या बाजूने आहे. कालच्या निकालावर द्या ना म्हणा स्पष्टीकरण. 4थ्या, 5व्या, 6व्या नंबरला गेला तुमचा पक्ष म्हणाव, जो काही शिल्लक आहे तो आता शेवटच्या क्रमांकावर गेला. आम्ही तेच म्हणत होतो की लोकांच्या मध्ये सत्ता असताना तुम्ही जावा, लोकांची कामं करा. तुम्ही लोकांच्या मध्ये गेला नाहीत. लोकांनी तुम्हाला आज 5व्या, 6व्या क्रमांकावर नेऊन ठेवलेलं आहे. आता ग्रामपंचायतीमध्ये जे चित्र दिसलं ना, तेच चित्र नगरपालिका लागू देत, महानगरपालिका लागू देत, नगरपंचायती लागू देत, कुठल्याही निवडणुका लागू देत, मी आपल्याला सांगतो आज जे चित्र दिसलं या ग्रामपंचायतीमध्ये तसंच चित्र पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये दिसेल. महायुती माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहील. देसाई से हिंदी में जानना चाहिए, जिस प्रकार से आपके ही सहयोगी महाराष्ट्र सरकार में है छगन भुजबल, वो बयान देते कि ओबीसी आरक्षण, ओबीसी जो समाज है अगर उनके साथ कोई गलत व्यवहार या उनका आरक्षण लेके मराठा को दिया तो हम बर्दाश्त नहीं करेंगे. यहाँ तो उन्होंने कहा, सरकार को चेतावनी दी कि हम चुपचाप नहीं बैठेंगे. उनके इस बयान को आप किस तरह से देखते हैं? ऐसा कोई करने वाला ही नहीं है. ऐसा कोई इशू गवर्नमेंट के सामने नहीं है. जो मराठा आरक्षण देने का डिसीजन कैबिनेट ने लिया उसमें ये तय किया गया है कि इतर कौन से भी समाज को, इतर कौन से भी जात को जो अभी अस्तित्व में आरक्षण है उसको कहा भी हम डिस्टर्ब नहीं करने वाले हैं. किसी और का निकाल के मराठा समाज को आरक्षण देने का बिल्कुल विचार सरकार का नहीं है. इसलिए ऐसा स्टेटमेंट करके उज्ज्वल साहब संभ्रम निर्माण कर रहे हैं. मेरा यही कहना है, जो होने वाला ही नहीं है वो हो जाएगा ऐसा बता के महीने वो रुकवाया, ऐसा बताने की कोशिश भुजबल साहब कर रहे. किसी और के अभी अस्तित्व में जो है आरक्षण उसको डिस्टर्ब करके मराठा समाज को आरक्षण देने का इशू बिल्कुल गवर्नमेंट के सामने नहीं है. सर, जिस प्रकार से छगन भुजबल ने स्टेटमेंट दिया है, क्या आप इस मामले को लेकर अजीत पवार से मुलाकात करेंगे, उनसे बात करेंगे कि आपके ही नेता इस प्रकार से बयान दे रहे हैं ताकि महाराष्ट्र में गलत लोगों में भ्रम फैल रहा है? देखिए, शायद कल मंत्रिमंडल की बैठक हो सकती है. हम लोग जरूर समय जैसा सीएम साहब को और दोनों डीसीएम साहब को मिलता है, अगर या तो मंत्रिमंडल बैठक के पहले या तो मंत्रिमंडल की बैठक होने के बाद हम लोग जरूर सीएम साहब को और दोनों डीसीएम साहब को मिलेंगे. और ये जो संभ्रम निर्माण किया गया है भुजबल साहब की स्टेटमेंट की वजह से, इसके बारे में हमारा जो कहना है वो हमारे तीनों नेताओं के सामने हम कल रखेंगे. सर, जिस प्रकार से छगन भुजबल स्टेटमेंट देते हैं, ये साफ दिख रहा है कि महाराष्ट्र सरकार में आपस में एक दूसरे की नेता की नहीं बनती. जिस प्रकार से वो बयान दे रहे हैं, आप जो प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, क्या इससे साफ से नजर है महाराष्ट्र सरकार में सब कुछ ठीक ठाक चल रहा है? बिल्कुल. देखिए, ऐसा कोई संभ्रम महाराष्ट्र सरकार में ऐसा ये नहीं है. हम पूरे एक साथ में डिसीजन लेते हैं. खाली ये कल का स्टेटमेंट जो भुजबल साहब का आया है, ये स्टेटमेंट की वजह से आम आदमी के सामान्य जन में एक थोड़ा संभ्रम पैदा हो सकता है. इसलिए गवर्नमेंट का जो हमारा जो कहना है वो कहने के लिए मैंने आपसे आज बात की है. जो होने वाला ही नहीं है. कल भुजबल साहब ने क्या बताया कि ओबीसी का निकाल के इनको दे रहे, ऐसा कर ही नहीं रहे हम लोग. जो होने वाला नहीं है, जो कर नहीं रहे हम लोग, वो हो रहा है ऐसा बताने का इनका एक प्रयास है. ऐसा बिल्कुल नहीं होने वाला है. इसलिए गवर्नमेंट एक यूनानिमस डिसीजन लेती है. शिंदे साहब, फडणवीस साहब और दादा के नेतृत्व में हम एकत्र निर्णय लेते हैं. हम मंत्रिमंडल में पूरी तरह से सहयोग है. सर, आज संजय राउत ने इसी को लेकर स्टेटमेंट दिया है कि महाराष्ट्र में महाराष्ट्र सरकार जो है जाति दो समुदाय में लड़ाने का काम कर रही है. महाराष्ट्र सरकार का एक काम ही है. उनके इस बयान को किस तरह देखते हैं कि दो संजय राउत को ऐसा भड़कने वाला बयान करने की आदत है, लेकिन उनके ऐसे स्टेटमेंट से कोई फर्क नहीं पड़ने वाला है. किसी समाज में ऐसा तंटा हो जाए, वितुष्ट हो जाए, ऐसी कोई गवर्नमेंट, कोई भी सरकार ऐसा काम नहीं करती है.
सभी समाज बांधव आपकी आपसी सहमत से अच्छी तरह से रहे, यही गवर्नमेंट की कोशिश रहती है। संजय राउत महाराष्ट्र में ऐसे भड़काऊ स्टेटमेंट करके महाराष्ट्र का अभी जो शांततामय सिचुएशन है वो खराब करने का काम कर रहे हैं। सर, संजय राउत एक और जिस प्रकार से कल ग्राम पंचायत को लेकर ये सिर्फ महाराष्ट्र सरकार को अनाड़ी सरकार बताए, उनके बयान को किस तरह देखते हैं? अरे ये तो साहजिक है कि संजय राउत का पार्टी अभी लास्ट नंबर पर गया तो वो ऐसा ही बात करेंगे कि ये सिंबल पे नहीं हुआ, पार्टी ने नहीं चुना, नहीं लड़ा, लेकिन आपके ही लोग वहां पे खड़े थे ना। ठीक है, अभी ये तो कायदे का नियम है कि हम ग्राम पंचायत का इलेक्शन सिंबल पर नहीं लड़ते, आज नहीं हो रहा है, बहुत पहले से हो रहा है। लेकिन संजय राउत को मुझे इतना ही कहना है कि महायुति जो महाराष्ट्र में है वो पहले नंबर पे आई, बीजेपी 1 नंबर, राष्ट्रवादी कांग्रेस 2 नंबर, शिवसेना। इसीलिए आपका जो काम करने का तरीका है, आपका जो बयान देने का तरीका है, शिवसेना को जिस गलत रास्ते पे संजय राउत पिछले 2.5 साल पहले लोगों ने झिटकारा, लोगों ने जो ठाकरे गट की शिवसेना है उनको इतना लास्ट नंबर का जो फिगर कल दिया इलेक्शन में, इसका पूरे जिम्मेदार संजय राउत है। ओके, विनायक राऊत यांनी एक आरोप केलाय की 31 डिसेंबर ही सरकारची निवृत्तीची वेळ आहे आणि ते मरण पुढे ढकलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती दबाव टाकून त्यांनी 2 महिन्याचा अल्टिमेटम वाढवून घेतला, म्हणजे 2 तारखेपर्यंतचा वेळ घेतला असा आरोप केला। कुठल्या आधारे विनायक राऊत बोलतायत मला माहित नाही। विनायक राऊतांच्याकडे कदाचित काय अधिकची माहिती असेल, परंतु राज्य सरकार हे पूर्ण आपला कालावधी 2024 पर्यंतचा पूर्ण करणार आहे। सरकार पूर्ण बहुमतामध्ये आहे आणि राहिला प्रश्न 31 डिसेंबरचा। मला विनायक राऊतांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका। 2024 मध्ये पण आम्हीच आहोत आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा आम्हीच आहोत। तुम्ही फक्त तारखा देत बसा, त्या तारखा तशाच पुढे जातील। काहीही धोका महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रातल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या बिलकुल नाही। तारखेबाबत जो घोळ आहे, जरांगे पाटील म्हणतात की 24 डिसेंबर, सरकार म्हणते की जानेवारीची मुदत, नेमकी तारीख राज्य सरकारने कुठली दिली? या संपूर्ण बाबतीत वेळोवेळी जरांगे पाटील साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। शासनाच्या वतीनं माननीय मंत्री महोदय संदीपान भुमरे साहेब, अतुल सावे साहेब तिथे गेले होते, त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जरांगे पाटील साहेबांनी पण सांगितले की आपल्याला हे करायचंय ना, मग तारखेला काय एवढं हार्ड अँड फास्ट नाही, पण तरी सुद्धा जे काही लेखी सरकारच्या वतीनं माननीय जरांगे पाटील साहेबांना दिला असेल लेखी तारीख, त्या तारखेवरती आम्ही कन्फर्म आहोत। ओके, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।